आधीच्या पिढीकडे गोल्डकडे बघण्याची नजर होती एक इन्व्हेस्टमेंट म्हणून, पण अलीकडच्या पिढीला ती एक डेड इन्व्हेस्टमेंट वाटायला लागली आहे. म्हणजे प्रॉबब्ली बिकॉज इतके इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत, तर वाय अकॉर्डिंग टू यू शुड वी स्टील इन्व्हेस्ट इन गोल्ड? तर लास्ट 5 इयर्सच्या आधी हा थॉट प्रोसेस होता लोकांचा. बर. सो व्हॉट एव्हर द थॉट वॉज की हे डेड इन्व्हेस्टमेंट आहे किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक रिस्की आहे किंवा सोन्यामध्ये आपण गुंतवल्यावर ते लॉकरमध्येच ठेवायला लागतं, ते आम्हाला सांभाळायला लागतं, म्हणून त्याला डेड इन्व्हेस्टमेंट म्हणतात. हा जो थॉट होता ना, हा दिस वॉज प्री कोविड. बर. पोस्ट कोविड एकतर टोटल मार्केटची सिच्युएशन चेंज झाली, जग थांबलं, त्याच्यानंतर ओव्हरऑल प्रोसेसेस सगळ्या चेंज झाल्या. तर त्यामध्ये काय झालं, सोन्याचे रेट हे कालांतराने खपाखप वर जायला लागले. अच्छा. प्री कोविड रेट्स वर 25 to 32. ठीक आहे. पोस्ट कोविड रेट्स डिरेक्टली वेंट टू 45 to 55. सो हा जो काय ट्रान्झिशन होता, दिस इज ह्यूज, म्हणजे ह्युमंगस आपण ज्याला म्हणू. तर त्याच्यामध्ये काय झालं, मेनी पीपल हॅव इन्व्हेस्टेड प्री कोविड. तर त्याचा जो डिफरन्स मिळाला विदिन 2 years वॉज ह्युमंगस, आणि तो अजून कुठे मिळू शकत नाही एवढा. 2 वर्षात एवढी ग्रोथ कुठेही झाली नाही, कारण अख्खं जग थांबलेलं, फक्त एकाच ठिकाणी ग्रोथ झाली, दॅट इज गोल्ड. आणि ही अशीच चालू राहणार आहे. तुम्हाला मी सांगतो, जेवढं माझं नॉलेज आहे, सोनं इज द बेस्टेस्ट इन्व्हेस्टमेंट फर्स्ट. सेकंड, इट इज बेस्टेस्ट युटिलिटी. कशी? तर तुम्ही इन्व्हेस्ट केलेली गोष्ट वापरू शकतात, बिकॉज राईट नाव एव्हरीथिंग इज स्टँडर्डाइज्ड. लोकांना तेवढं स्टँडर्डाइज असायचं नाही, त्यामुळे त्यांना वाटायचं अरे पुढे कुठल्याही ज्वेलरकडे गेलो की घट जाईल. आता ही घट कन्सेप्टच झिरो झाली. 2025च्या एरामध्ये कुठल्याही ज्वेलरचं सोनं हॉलमार्क असेल तर ते वेट टू वेट जमा होतं. जे काही जुने दागिने जर का तुम्ही ते पुढे कॅरी फॉरवर्ड करणार नसाल, वापरत नसाल, आणि ते तसेच पडू नयेत, तर त्याचं निदान चोख सोनं करून ठेवा. कारण सांगतो, आज ₹1,00,000 भाव आहे, एक्झाम्पल. आज सांगतो ना, आज 20 ग्रॅम तुमचा लॉस झाला, तर आज तुमचे ₹2,00,000 लॉस होते. हो ना. ठीक आहे. उद्या जाऊन हाच भाव ₹2,00,000 तोळा झाला, तर तुमचं जाणार 20 ग्रॅमच आहे, पण त्यावेळेस तुमचे ₹4,00,000. आणि मी सपोर्ट करणार आहे जुन्या दागिन्यांना, मला प्रचंड आवडतात.